संदर्भात निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे यांचं बाळ हे निलेश चव्हाण याच्याकडे होतं। कसपटे कुटुंब निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ घेण्यासाठी गेलं असता निलेश चव्हाणनं वैष्णवीच्या आई वडिलांना बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप आहे। निलेश चव्हाण याच्या शोधासाठी 6 पथकं पाठवण्यात आलेली होती। अखेर नेपाळमधून निलेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली। वैष्णवी हगवणे यांचं हे छोटंसं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं। निलेश चव्हाण हा हगवणे यांची मुलगी करिश्मा हिचा मित्र आहे आणि निलेश चव्हाण याच्याकडे हे बाळ देण्यात आलं होतं। वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबाला अटक झाली। त्यावेळेला हे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे देण्यात आलं होतं। त्यानंतर आणखी 2 ते 3 कुटुंबामध्ये हे बाळ फिरवण्यात आलं। निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवीचे आई वडील बाळ घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेला त्यांना बंदूक रोखून या ठिकाणी धमकावण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर आहे। त्याचबरोबर निलेश चव्हाण याच्यावर आता आणखी 4 गुन्हे दाखल आहेत। निलेश चव्हाण हगवणे कुटुंबियांच्या जवळचा असल्याची माहिती आहे। वैष्णवी हगवणे हिचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं। बाळ घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल आहे। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडे। रणजित, निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक। नक्कीच निखिल, आपण पाहिलं तर पुण्यातील वादग्रस्त असा हा निलेश चव्हाण आहे। त्याच्यावर त्याच्या बायकोचा छळ केल्याचा देखील आरोप आहे। त्याचा तसा गुन्हा देखील वारजे पोलीस ठाण्यात दाखल आहे। मात्र वैष्णवी 16 तारखेला जिचा मृत्यू झाला त्यानंतर 17 तारखेला जे आहे ते आता कसपटे कुटुंब जे आहे त्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असताना त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जे आहे ते कसपटे कुटुंबियांना त्या ठिकाणून हुसकावून लावलं होतं। त्यानंतर त्याच बंदूक दाखवल्याच्या प्रकरणावर वारजे पोलीस ठाण्यात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आहे ते आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध जे ऍक्ट नुसार जो आहे तो गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर हा गुन्हा दाखल होताच निलेश चव्हाण हा फरार झाला होता। विविध राज्य क्रॉस करत तो नेपाळ बॉर्डर त्यांनी गाठली। नेपाळमध्ये तो गेला होता। अतिशय शातीर असा गुन्हेगार असल्याची त्याची खाती जी आहे ती या ठिकाणी पुणे शहरात आहे। कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक माध्यम तो त्या ठिकाणी वापरत नाही। मोबाईल असेल, ATM, पेटीएम किंवा गुगल पे असं कुठल्याहीच पद्धतीचं तो त्या ठिकाणी वापरत नाही। त्यामुळे गेले 6 ते 7 दिवस जो आहे तो फरार होता। त्याचा माग जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना लागत नव्हता। अखेर खात्रीशीर सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार आज त्याला जे आहे ते आता नेपाळमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा जो आहे तो आता पिंपरी चिंचवड पोलीस त्या ठिकाणी करतील। या ठिकाणी आपण पाहिलं तर करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण या दोघांचा त्या ठिकाणी रोल जो आहे तो काय असणार आहे, त्यांच्या रोलमध्ये काय नक्की समोर येते याचा देखील तपास करतील। आज संध्याकाळ असेल किंवा रात्री उशिरा त्याला नेपाळ बॉर्डरवरून जे आहे तर पिंपरी चिंचवड पोलीस हे या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये घेऊन येतील। त्यानंतर या हगवणे आणि वैष्णवी हगवणीच्या मृत्यू प्रकरणात त्याचा कुठल्या प्रकारचा रोल होता, बाळाची हेळसांड त्यांनी का केली, पिस्तूल का दाखवलं, त्याचप्रमाणे त्याच्याकडे असलेले पिस्तूल अद्यापही पोलिसांकडे जमा नाही आहे, ते पिस्तूल देखील पोलीस जमा करतील। त्यानुसार अनेक कारवाईचा ससेमिरा जो आहे तो आता या ठिकाणी निलेश चव्हाणवर या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांचा असणार आहे। निखिला, नक्कीच रणजित।